नमस्कार. 7 days मनी जिम चॅलेंजच्या डे 6 दिवस 6व्यामध्ये मी प्रीती पवार, मनी मॅनिफेस्टेशन कोच तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. गेल्या 5 दिवसात आपण ओळखले की आपले काय आर्थिक ब्लॉक्स आहेत, काय पॅटर्न्स आहेत आणि काय चेंजेस करायचे आहेत. काल दिवस 5 मध्ये आपण समजलो की काय अभावाचं मेंटॅलिटी आहे आपली आणि काय अबंडन्सची मेंटॅलिटी आहे. जे अभावाचे 5 तुम्ही गोष्टी लिहिल्यात त्या तुम्हाला सकारात्मक फॉर्म मध्ये लिहायच्या आहेत, अबंडंट फॉर्म मध्ये लिहायच्या होत्या. तर आय एम शुअर तुम्ही तो एक्सरसाइज केला, या आधीचही एक्सरसाइज केली. सो तुम्हाला प्रॉमिस केल्याप्रमाणे आजचा दिवस आहे इम्पॉर्टंट टेक्निक समजण्याचा. सो हीच टेक्निक मी आज तुम्हाला शिकवणार आहे आणि जेही माझे व्हिडिओ आज बघताय किंवा जेव्हाही बघताय, मेक शुअर की तुम्ही आधीचे 5 व्हिडिओज नक्की पहा आणि मग ह्या व्हिडिओकडे या. सो लेट्स बिगिन विथ डे 6. डे 6 आहे आज आपल्या मनातील सगळे अडथळे काढून टाकायचा विथ अ व्हेरी इम्पॉर्टंट, सिम्पल आणि येट व्हेरी प्रोफाउंड टेक्निक. तर चला समजून घेऊया. तर यासाठी तुम्हाला काय करायचंय, सर्वात आधी तुमची जी सध्याची पैशाची परिस्थिती आहे, सध्याची पैशाची जी कंडिशन आहे, मे बी हवा तितका पैसा अवेलेबल नाहीये किंवा एखादी गोष्ट तुम्हाला करता येत नाहीये पैशाच्या अभावामुळे किंवा काही गोल्स आहेत, तुम्हाला घर घ्यायचंय, गाडी घ्यायची, कुठेतरी पैसे कमी पडतायत, तर समजून घ्या की काय एक फीलिंग आहे, ती भावना काय आहे. ती भावना समजून घेणं फार गरजेचं आहे की काय भावना आहे. कधी कोणाला भीतीची भावना असू शकते, कुणाला चिंताची भावना असू शकते किंवा वेगवेगळ्या प्रकारची, कुणाला ताण असू शकतं पैशाला घेऊन किंवा असं वाटत असेल की अबंडन्स नाहीये, लॅक आहे. काय फीलिंग आहे ती फीलिंग समजून घ्या. एकदा तुम्ही डोळे बंद केले आणि तुम्हाला ती फीलिंग कळली की काय फीलिंग आहे, त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट करायची आहे, त्या फिलिंगचं प्रमाण समजून घ्या. 1 ते 10 मध्ये ही फिलिंग तुमच्या मनात किती नंबरवर आहे, काय प्रमाणात आहे. सो 1 म्हणजे ओके ओके आहे, फार एवढी इंटेन्स फिलिंग नाहीये आणि 10 म्हणजे खूप जास्त लेवलवरती ती फिलिंग आहे. तुमचं माइंड तुम्हाला सांगेल काय नंबरवर आहे. तुम्ही फार लॉजिकली जाऊ नका की काय नंबर आहे, किती नंबर देऊ. ते तुमचं माइंड स्वतःहून सांगेल ती फिलिंग काय आहे. 8 वर आहे, 10 वर आहे, 4 वर आहे, 5 वर आहे. फक्त डोळे बंद करा आणि समजून घ्या. समजा एखादी भीतीची फिलिंग आहे पैशाबद्दल, तर ती किती लेव्हलवर आहे. एकदा तुम्हाला ते लेव्हल कळलं, त्याच्यानंतर त्या फिलिंगसाठी सर्वात आधी तुम्हाला स्वतःला जबाबदारी घ्यायची आहे. या अगोदर आपल्याला असं वाटलं की आपले अडथळे जे आहेत ते काही एक्सटर्नल फॅक्टर्स, की मला फॅमिलीचा सपोर्ट नाहीये, हवी तितकी संधी मला मिळत नाहीये, माझा पगारच कमी आहे, ज्याही अडथळे होते, आता आपण त्याच्यासाठी स्वतः रिस्पॉन्सिबिलिटी घेणार आहोत. की मी रिस्पॉन्सिबिलिटी घेतो, मी जबाबदारी घेतो, ही फिलिंग मी स्वतः क्रिएट करण्यासाठी किंवा कुठलेही फॅक्टर्समुळे ही फिलिंग तुम्ही स्वतः क्रिएट केलेली आहे. तर समजून घ्या की ही फिलिंग मी स्वतः क्रिएट केली आणि आता मी स्वतः या फिलिंगला लेट गो ऑफ करतो, रिलीज करतो. सो तुमचा हात जोडा आणि सांगा, जरी ही फिलिंग मी स्वतः क्रिएट केलेली आहे, मी या फिलिंगसाठी 100% रिस्पॉन्सिबिलिटी, जबाबदारी घेतो. कारण कुठेतरी माझ्या पास्ट एक्सपिरियन्सेसमुळे ही फिलिंग मला आलेली आहे आणि मला माहित आहे ही फिलिंग फार इम्पॉर्टंट आहे माझ्या लाईफमध्ये, मला समजण्यासाठी की माझे काय आर्थिक अडथळे आहेत आणि मला त्यांच्यावर काम केलं पाहिजे. सो आज तुमचं नाव घ्या, मी डिसाईड करतो ही फिलिंग माझ्या लाईफमधून काढून टाकण्यासाठी आणि पॉझिटिव्ह फिलिंग त्याच ठिकाणी रिप्लेस करण्यासाठी. आणि आपण होपोनोपोनो बोलणार आहोत. होपोनोपोनो म्हणजे 4 सिंपल फ्रेजेस आहेत. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. सो तुम्हाला
108 वेळा हो पोनो पोनो म्हणायचे. पण आता सध्या आपण फक्त 5 वेळा बोलणार आहोत वेळेच्या अभावी. मग जेव्हा तुम्ही त्या फिलिंगवर काम कराल, घरी बसलेले असाल, तेव्हा मेक शुअर की तुम्ही 108 वेळा हो पोनो पोनो कराल. तर 108 वेळा काय म्हणायचं? आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. हा एक वेळ झाला. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आणि जेव्हा तुम्ही हे 108 वेळा म्हणाल, त्यानंतर आतापर्यंत तुमच्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक लहान पैसा, मोठा पैसा, छोट्या प्रमाणात आलेले पैसे किंवा मोठ्या प्रमाणात आलेले पैसे, ह्यांना तुम्ही कृतज्ञता व्यक्त करणार आहात, ग्रॅटिट्यूड व्यक्त करणार आहात, की थँक यू माझ्या आयुष्यात आल्याबद्दल. किंवा येणाऱ्या पैशाला पण कृतज्ञता व्यक्त करा, की थँक यू की तू माझ्या आयुष्यात येणार आहेस आणि त्यासाठी मी ओपन केली आहे माझी रिसिव्हिंग. मी रेडी आहे तुला रिसीव्ह करण्यासाठी. आधीच्या सर्व पैशांना थँक म्हणा, ग्रेटफुल म्हणा, कारण त्याच पैशांमुळे आज जेही तुमच्या घरात आहे, तुम्ही स्वतःसाठी, तुमच्या फॅमिलीसाठी जेही खर्च केलेत, ते आधीचा जो पैसा आला, भलेही छोट्या फॉर्ममध्ये असेल किंवा मोठ्यातल्या फॉर्ममध्ये असेल, बी रिअली ग्रेटफुल. आणि आजपासून तुम्ही आणखीन एक गोष्ट करणार आहात. जेव्हाही तुम्ही पैसे खर्च करता, बिल भरण्यासाठी म्हणा किंवा भाजी खरेदी करण्यासाठी किंवा काही खरेदी करण्यासाठी, तेव्हा त्या पैशाला देताना हसतमुखपणे द्या आणि त्या पैशाला सांगा, की ह्याच्या पुढे जितक्या जणांच्या आयुष्यात तू जाशील, त्यांच्या आयुष्यामध्ये भरभराट घेऊन ये, आनंद घेऊन ये. हे याकरता कारण हा पैसा सर्क्युलेट होतो इकॉनॉमीमध्ये. हा फिरून-फिरून पुन्हा तुमच्याकडेच येणार आहे आणि तो जितक्या जणांच्या लाईफमध्ये जाईल, भले ते जीपेच्या फॉर्ममध्ये असू दे, कॅशच्या फॉर्ममध्ये असू दे, डिजिटल पेमेंटच्या फॉर्ममध्ये असू दे. पण जेव्हा तुम्ही पेमेंट करता, हसतमुखाने करा आणि त्या पैशाला सांगा, की प्रेमाने जा, वाढत जा आणि आनंदाने पुन्हा माझ्याकडे येईल. तो आज होता हा दिवस 6वा दिवस, डे 6. तुम्हाला कसं वाटली ही टेक्निक? आणि उद्या पुन्हा एक नवीन टेक्निक घेऊन येणार आहोत आणि फार इम्पॉर्टंट पॉझिटिव्ह माइंडसेटसाठी आपल्या बॉडीला, आपल्या माइंडला आपण तयार करणार आहोत. तर चला मग श्रीमंत होऊया आणि भेटूया उद्याच्या डे 7 शेवटच्या दिवसामध्ये. थँक यू सो मच. स्टे ट्यून. बाय.